सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय दूसरा। उत्तम भक्त विषय सेविती हा बोलू रूढला प्राकृता प्रती, त्यांसी विषयी नाही विषय स्फूर्ती, त्यगिती भोगिती दोन्ही मिथ्या। लोक म्हणतात की अमुक एका भक्ताने अमुक एक फळ खाल्ले, किंवा तो मंदिरात गेला, किंवा त्याने काही काम केले, किंवा अमुक एका भक्ताला अमुक एक संकटे आली, पण ही सर्व बोलण्याची भाषा झाली। त्या भक्तांना विषयांचा अनुभवच येत नाही, म्हणून ते विषयांचा त्याग करतात किंवा भोग घेतात हे म्हणणे खोटे आहे। स्वप्नींचे केळे राय भोगे जागा होऊन खावो मागे, तेणे हातू माखे ना तोंडी लागे तेवी विषय संगे हरिभक्त। एखाद्याला स्वप्न पडले की तो राजोळे केळे खात आहे, तेवढ्यात तो जागा झाला आणि केळे मागू लागला, तर ते केळे त्याच्या हाताला व तोंडालाही लागत नाही। तसे ह्या भक्तांचे अलिप्तपण असते। येथवरी मिथ्या विषय भान, तरी सेवावया त्यासी काय कारण, येथ प्रारब्ध बळी पूर्ण ते अवश्य जाण भोगवी। विषय भान जर इतके मिथ्या आहे, तर तो स्वतः विषय सेवन करतो असे म्हणण्यात काय अर्थ। पण प्रारब्धामुळे भक्ताच्या समोर चांगले वाईट विषय भोग येतात। परिमेक विषय भोगता ही स्वप्नीही त्यास नुमटे कथा, या लागी उत्तम भागवत तथा त्यासीच तत्वता बाणले। पण विषयांचा भोगता मी आहे असे त्यांच्या स्वप्नातही नाही। उत्तम भक्ताचे हेच लक्षण होय। या परिविषयासक्तीवरती जे उत्तम भक्ती याहुनी अगाध स्थिती, सांगेन तुझ प्रती ते ऐक। उत्तम भक्ताचे विषयामध्ये वर्तणे असे असावे, राजा त्याहूनही उच्च स्थितीत मी सांगतो ते ऐक। देहेंद्रिय प्राण मनोधिया यो जन्माप्यय क्षुद्भय कुच्छे, संसार धर्मे विमुह्यमानः स्मृत्या हरे भागवत प्रधान। जो भक्त हरीच्या स्मरणात असतो व देह व इंद्रिये, प्राण मन बुद्धी यांच्या नेहमीच्या विकारांनी म्हणजेच जन्म क्षुधा तृष्णा श्रम भय आणि नाश यांनी मोहित होत नाही, तो श्रेष्ठ भागवत होय। देहेंद्रिय मनोबुद्धी प्राण हेची बंधांचे पंचायतन, क्षुधा तृषा भय क्लेश पूर्ण जन्म मरण इत्यादी। देह इंद्रिये प्राण मन व बुद्धी ह्या 5 द्वारातून मनुष्याला बंधन पडते। त्यात तहान भूक भय श्रम जन्म मरण इत्यादी घटना घडत असतात। हेच संसार धर्म। पण आत्माराम आपल्या भक्तांवर प्रसन्न असतो, त्यामुळे त्याला स्वप्नातही संसार आपला वाटत नाही। या 5 स्थानी अपार श्रम या नाव म्हणजे संसार धर्म। निजभक्ता प्रसन्न आत्माराम त्यासी भव भ्रम स्वप्नेही नाही। क्षुधा लागली या दारुण नाक्ष आकांक्षे पिढे प्राण भक्तान, शुधेची नव्हे आठवण ऐसे अगाध स्मरण हरीचे। भूक फार लागली म्हणजे प्राण व्याकुळ होतो, पण भक्तांना हरीचे असे तीव्र स्मरण होत असते की त्यांना भुकेची आठवणच होत नाही। भावे करिता भगवत भक्ती क्षुधे तृषेची नव्हे स्फूर्ती, एवढी पावले अगाध प्रीती ते भवभय निश्चिती दंडळती ना। भावाने भक्ती करीत असता तहान भुकेची आठवण येत नाही। एवढ्या अगाध भगवत प्रीतीला जे पोहोचलेले असतात, ते संसार भयाने कधीच डळमळत नसतात। मना माझी भवभय भरणी ते मन रातले हरिचरणी, आता भयाते तेथ कोण मानित मन मनपणी असेना। भवभयाची उत्पत्ती मनात होते, पण ते मन हरीच्या स्मरणाने भरलेले असते।
तेथे भयाला जागा कशी मिळणार, कारण मन हेच मनच राहिलेले नसते. मनिस्फुरे द्वैताची स्फूर्ती, तेथे भवभयाची दृढ स्थिती. ते मनी जाहली हरीची वस्ती, या लागी भवभय निवृत्ती द्वैतेसी. द्वैताचा अनुभव मनात येत असतो आणि संसार भय हे द्वैतातूनच येते. पण मन हरिमय झाले की द्वैतही जाते आणि संसार भयही जाते. देह बुद्धी माझी जाणा, नाना परी उठती तृष्णा. ते बुद्धी निश्चये हरीच्या स्मरणा, करिता परिपूर्णा विनटले स्वये. प्रत्यक्ष घटना अशी घडते की बुद्धीमध्ये जी जी वासना उठावी ती ती हरिरूपच होते. स्वतः नारायण तेथे प्रकट होतो आणि तृष्णा त्या नारायणात लीन होऊन जाते. या परिगा तृष्णा रहित हरी स्मरणे भगवत भक्त. इंद्रिय क्लेशा भक्त अलिप्त, तोही वृत्तांत ऐकराया. हे राजा, भगवंताचा भक्त याप्रमाणे तृष्णारहित होतो. आता त्याला इंद्रियांपासून क्लेश कसे होत नाहीत ते ऐक. मुख्य कष्टांचे अधिष्ठान इंद्रिय कर्मी राया जाण. ते इंद्रिय कर्मी ब्रह्म स्फुरण हरिभक्ता पूर्ण हरिभजने. इंद्रियांच्या कर्मामध्ये काहीतरी कष्ट प्रयत्न हे असतातच, पण हरिभक्तांना इंद्रियांच्या कर्मातही हरीचा अनुभव येतो. दृष्टीने घेऊ आता दर्शन दृश्य मात्री प्रगटे. नारायण श्रवणे शब्द घेता जाण. शब्दार्थी पूर्ण विराजे वस्तू. दृष्टीने पहावे तर दृश्यच नारायण होतो. कानाने ऐकू लागले तर शब्दाच्या अर्थामध्ये ब्रह्मच ऐकू येऊ लागते. घ्राणी घेता नाना वासू वास बोधे प्रकटे. परेशु रसना सेवी जो जो रसू रसी ब्रह्म रसू निज स्वादे प्रगटे. नाकाने वास घ्यावा तर सुगंध म्हणजेच परमेश्वर होतो. जीभ जो जो रस सेवन करते तेथे ब्रह्मरस स्वयं प्रकट होतो. देही लागता शीतोष्ण अथवा का मृदू कठीण तेणे. स्पर्श ज्ञाने जाण चिन्मात्र पूर्ण प्रकटे स्वये. देहाला थंड गरम मऊ कठीण असे स्पर्श झाले तरी तो स्पर्शही परब्रह्माचा अनुभव देतो. आता कर्मेंद्रिय प्रवृत्ती तेथेही स्फुरे ब्रह्मस्फूर्ती. घेणे देणे गमन स्थिती इंद्रिया गती आत्मारामे. देणे घेणे उभे राहणे जाणे इत्यादी कर्मेंद्रियांच्या हालचालीतही ब्रह्मस्थितीच राहते, कारण आत्मारामानेच ह्या इंद्रियांना प्रेरणा मिळत असते. ऐसे करिता इंद्रिये कष्टते कष्टी होय निज सुख प्रकट. तेणे इंद्रिया विश्रांती चोखट पिकली स्वानंद पेठ हरिभक्ता. इंद्रिये दमली तर त्या दमण्यातही आत्मसुख कायम राहते. म्हणजेच मीपणाच नसल्याने इंद्रिये पूर्ण विश्रांतीतच असतात आणि चित्तात स्वानंद भरलेला असतो. जेणे इंद्रिया कष्ट होती तेणेची इंद्रिया सुख प्राप्ती. हे भगवत भजनी नित्य मुक्ती भोगिजे हरी भजने. गंमत अशी की ह्या भगवत भजनाने इंद्रियांना होणारे कष्ट हेच सुख होते. जन्म आणि मरण हेची देहाचे माथा जाण. भक्त देही विदेही पूर्ण ध्याता हरिचरण हरिरूपे जाहले. जन्म व मरण हे देह धर्म आहेत, पण जाणीव हरिचरणांशी संलग्न झाल्याने भक्त देहातीत झालेले असतात. यालागी देहीची अहंता कदानुपजे भगवत भक्ता. ते भक्त पूर्णतेची कथा ऐक नृपनाथा सांगेन. त्यामुळे भक्ताच्या ठिकाणी देहाभिमान मुळीच नसतो. हे राजा, भक्ताची पूर्णता कशी असते हे मी तुला सांगतो. देह धरिला पंचानने भक्त न डंडळी जीवे प्राणे.
वंध्या पुत्रू सुळी देणे देहाचे मरणे ते विदेखे. देहाला वाघाने जरी धरले तरी भक्त भीत नाही. वंध्येला पुत्र नसतो त्याला सुळी कसा देणार, आणि त्याचे दुःख कुणाला होणार. तसे त्याला देहाचे मरण वाटते. छाया पालखी बैसावी ऐसे कोणी चिंतिना जीवी. तैशी देहासी पदवी यावी हा नुठी स्वभावे लोभ भक्ता. आपल्या प्रतिबिंबाने किंवा सावलीने पालखीत बसावे असे कुणाला वाटते का? तसाच देहाला मिळालेल्या पदवीचा भक्ताला अभिमान वाटत नाही. देहासी आलिया नाना विपत्ती. भक्ता खेदून मटे चित्ती जेवी आकाश शस्त्र घाती. नये का कुळती तैसे ते. आकाशाला ज्याप्रमाणे शस्त्राचा आघात लागत नाही, त्याप्रमाणे संकटाने भक्ताला खेद वाटत नाही. जननी जठरी देहो जन्मला भक्तून म्हणे मी जन्माला. रवी थिल्लरी प्रतिबिंबला थिल्लर मी जाहला कदान म्हणे. सूर्याचे प्रतिबिंब डबक्यात पडले तरी सूर्य स्वतःला डबके समजत नाही. त्याप्रमाणे मातेच्या उदरात देह निर्माण झाला व जन्माला आला तरी भक्त मी जन्माला आलो असे म्हणत नाही. सायं प्रातः सूर्यप्रकाशे अभ्री गंधर्व नगरा भासे. देह प्रतिपाळी अदृष्ट तैसे म्या केले ऐसे स्फुरेना. ढगात नाना आकृती दिसतात, पण त्या आकृती मी केल्या असे सूर्य म्हणत नाही. त्याप्रमाणे प्रारब्धाकडून पाळला जाणारा देह माझा आहे व मी पाळतो असे भक्त म्हणत नाहीत. भक्त देहासी येता मरण. धेतुरहित हरीचे स्मरण. यालागी देह निमाले आपण न मरता पूर्ण पूर्णत्वे उरे. मरण जवळ आले व देहांत झाला तरी भक्त निष्काम हरी स्मरण करतो, त्यामुळे तो पूर्णच राहतो. थिल्लरा समळनांश झाला तरी रवीन म्हणे मी निमाला. तेवी देहो गेलिया भक्त उरला सद्रूपे संचला हरी स्मरणे. डबके गेले आणि प्रतिबिंब ही गेले तरी सूर्य मी नाहीसा झालो असे समजत नाही. त्याप्रमाणे देह जरी गेला तरी भक्त पूर्णपणे ब्रह्मरूपच राहतो. अधिकाय सर्पू मारावा मग दोरा ते दोरू करावा. तो न पालटता निज गौरवा दोरूची अवघा दोर रूपे. अहो दोरीवर सर्पाचा भास होतो, तो आधी मारावा आणि मग त्या दोरीला दोरी करावे असे कुठे होते का? दोरी आपल्या स्वरूपाने दोरीच असते. तेव्ही हरिभक्ता देहाचा अभाव. माकाळ कवणा घालील घावो. आता आम्ही ते आम्हीच आहो. आम्ही पण वावो आम्ही चेन्ही आम्हा. त्याप्रमाणे हरिभक्ताला देहबुद्धीचा अभाव असतो, तेव्हा काळ कुणावर घाव घालणार. असे भक्त म्हणतात, आम्ही ते आम्ही आहोत, आमचे ब्रह्मत्व अक्षय आहे. इतकेच नव्हे तर तोही अहंकार आम्हाला नाही. इत्यादी संसार देह धर्म जासी स्पर्श न शके कर्मा कर्म. मोहो कदा नव्हेच भव भ्रमतो भक्तोत्तम प्रधानत्वे. अशा प्रकारे संसार धर्म देह धर्म कर्म कर्म ज्याला स्पर्श करू शकत नाही व ज्याला सांसारिक वस्तूंचा मोह कधीच होत नाही, तोच मुख्य भक्त होय. राया आणि काही एक गुण तुझ मी सांगेन संपूर्ण. ज्याचा काम होय नारायण ते भक्त लक्षण अवधारी. हे राजा, ज्याच्या ठिकाणचा काम सुद्धा स्वतः नारायण होतो, ते भक्त लक्षण मी सांगतो ते ऐक. न काम कर्म बीजानाम यस्य चेतसी संभवहा. वासुदेवे कनिलयः स वै भागवतोत्तमः. ज्याच्या मनात काम कर्मे व त्यांच्या बीजभूत वासना ह्यांचा उद्भव होत नाही व केवळ वासुदेव हाच ज्याचा आश्रय आहे,
तो उत्तम भगवत भक्त होय. हृदयी चिंतितात्मा राम तद्रूप जाहला हृदयीचा काम. त्यासी सर्व कर्मी पुरुषोत्तम देव देवोत्तम तुष्टो नि प्रगटे. हृदयामध्ये आत्मरामाचेच चिंतन केले की तो काम आत्मस्वरूप होतो आणि भक्ताची सर्व कर्मेच पुरुषोत्तम स्वरूप प्रकट करणारी होतात. तेथे ज्या ज्या वासना हृदयवासी त्याही पडल्या हरिसुखासी. एमं वासना जडल्या हरिरूपाशी हरी आश्रय त्यांसी दृढ जाहला. त्याच्या हृदयात वासना म्हणून जेवढी उठते ती हरिरूप होते, म्हणजे वेगळी वासना राहतच नाही. तेथ जो जो भक्तांसी कामू तो तो होय आत्मारामू. वासनांचा निज संभ्रमू पुरुषोत्तमू स्वये होय. मग भक्ताची जी जी इच्छा म्हणजे बाह्य विषयांकडे जाणारी वृत्ती किंवा वासनांचा संभ्रम ह्या गोष्टी ऐहिक न राहता केवळ परमात्म स्वरूप होतात. जगी हरिभक्ती उत्तमोत्तम भक्त कामेची करी निष्काम. चाळिता वासना अनुक्रम निर्वासन ब्रह्म प्रकाशे स्वये. म्हणून जगात हरिभक्ती उत्तमोत्तम साधन आहे. ती भक्ताला कामनेनेच निष्काम करते. वासनांच्या उत्पत्तीचा क्रम बारकाईने पाहू लागले तर तेथे असा अनुभव येतो की सर्व वासना स्वयंप्रकाश ब्रह्म स्वरूप आहेत. ग्रासो ग्रासी रामस्मरण ते अन्नची होय पूर्ण ब्रह्म. भक्त भोगी मुक्तपण या रीती जाण विदेहा. जेवताना प्रत्येक घासा गणिक रामस्मरण केले तर ते अन्नच राम रूप होते, ब्रह्म रूप होते. हे राजा, ह्याप्रमाणे जो भक्त जे परिहार्य विषय आहेत किंवा कर्मे आहेत ती करतो तो भक्त मुक्तच आहे असे जाण. ऐसा जो निष्काम निष्ठुतोची भागवता माझी श्रेष्ठू. त्यासीच प्रधानत्वे पाहू जाणतो वरिष्ठू उत्तमत्वे. असा निष्काम भक्त सर्व भागवतात श्रेष्ठ होय. तोच सन्मान्य आहे, वरिष्ठ आहे. उत्तम भक्त कैसे विचरती. त्या भक्तांची विचरण स्थिती ते सांगितली राया तुझ प्रति यथा निगुती ती श्लोकी. उत्तम भक्त कोण लिंगेसी आवडते जाहले भगवंतासी. ते लक्षण सांगावयासी अत्युल्हासी परिबोले. राजा, ह्याप्रमाणे मी तुला 3 श्लोकांनी भगवत भक्ताची व्यवहारातील वर्तणूक सांगितली. आता उत्तम भक्त भगवंताला आवडतात ते कशामुळे ते मी सांगतो असे हरिनारायण आनंदाने म्हणाला. न यस्य जन्म कर्मभ्याम न वर्णाश्रम जातिभिः. सज्जतेऽस्मिन्नहं भावो देहे वैस हरे प्रियः. ज्याच्या मनात अहंभाव ह्या देहाचे जन्म व कर्म ह्यांच्या योगाने चिकटत नाही, जडत नाही आणि वर्ण आश्रम व जात ह्यांच्या योगानेही चिकटत नाही, तो हरीला प्रिय होतो. अर्थात कसलाच अभिमान नसतो, तो हरीला आवडतो. प्राकृतामधी देहाभिमान तेणे गुरुकृपा करिता भजन. पालटे अभिमानाचे चिन्ह अहम नारायण भावनायुक्त. अज्ञ लोकांच्या ठिकाणी मी देह आहे अशी धारणा असते, पण गुरुकृपेने भजन करू लागले असता ती धारणा बदलते व मी नारायण आहे अशी धारणा तिथे येते. एवं देह हे समूळ मिथ्या, अहम नारायण हे तत्वता. ऐशी भावना दृढ भाविता ते भावना अंतवता अभिमान विरे.
हा देह त्याच्या कारणासह मुळात मिथ्या आहे आणि मी नारायणच आहे ही धारणा अभ्यासाने दृढ झाली की देहाचा अभिमान तिच्यात विरून जातो. अभिमान हरिचरणी लीन, तेव्हा भक्त होय निरभिमान. तेची निरहंतेचे लक्षण हरी संपूर्ण सांगत. तो देहाभिमान हरीमध्ये लीन झाला असता भक्त निरभिमान होतो. तरी नारायण आता निरहंकार म्हणजे काय ते सांगू लागला. निरहंकाराची लक्षणे तो जन्मोनी मी जन्मलो न म्हणे. सुवर्णाची केली शुणे तरी सोने श्वान हो नेणे तदा कार्य असता. तो भक्त मी जन्मलो असे म्हणत नाही. सोन्याचा कुत्रा केला तरी सोने सुताला कुत्रा समजत नाही. त्याप्रमाणे ह्या भक्ताला जन्म व कर्म यांचा अभिमान नसतो. तेवी जन्मादी अहम भाव उत्तम भक्ता नाही पहा हो. कर्मक्रियेचा निर्वाहो अहम करता स्वयमेव मानेना. सूर्याचे किरण अंगावर भिंगावर पडले की अग्नी उत्पन्न होतो, पण सूर्य स्वतःला त्याचा करता समजत नाही. तसेच भक्त स्वतःला करता समजत नाहीत. तो कर्म करी परीण म्हणे मी करता. जेवी गगनी असोनी सविता अग्नि उपजवी सूर्यकांता. तेवी करोनी अकर्ता निजात्म दृष्टी. सूर्ये सूर्यकांती अग्निसंग. तेणे होतू याग का धाग. ते बांधून शके सूर्याचे अंग. तेवी हा चांग करुणी अकर्ता. भिंगातून निघालेल्या अग्नीने यज्ञ किंवा आग कोणतेही कार्य होते, पण सूर्याच्या अंगाला त्यापासून पीडा किंवा सुख होत नाही. तसाच हा भक्त करून अकर्ता असतो. अचेतन लोह चुंबके चळे. लोह कर्मे चुंबक न मळे. तेव्ही हा कर्मे करून सकळे. अनहंकृती बळे अकर्ता. लोह चुंबकामुळे लोखंडात गती उत्पन्न होते, पण लोहामुळे तो चुंबक मलिन होत नसतो. त्याच न्यायाने भक्त कर्मे करूनही अकर्ता असतो. देहीची कर्मे अदृष्टे होती. मी करता म्हणता ती बाधती. भक्ता सर्व कर्मी अनहंकृती. परमात्म प्रतीती भजन योगे. देहाची कर्मे प्रारब्धानुसार होतात. मी करता आहे असे म्हटले की बंधन पडते, पण भक्ताला परमात्म प्रीतीच्या योगाने कर्तेपणा नसते. देहामध्ये कर्मे होत असताही अहंकाराचा त्याग केल्याने तो कर्माचा किंवा अकर्माचा भार आपल्या मनावर घेत नाही. एवं देहीची कर्मे निबचता पूर्ण प्रतीती भक्त अकर्ता. कर्माची अवस्था ने घेतो माथा अनहंकृती. जरी जाहला उत्तम वर्ण तरी तो न म्हणे मी ब्राह्मण. स्फटिक कुंकुमे दिसे रक्तवर्ण मी लोहिवा पूर्ण स्फटिक न म्हणे. कुंकुमावर स्फटिक ठेवला तर तांबडा दिसतो, पण स्फटिक स्वतः मी लाल आहे असे समजत नाही. त्याचप्रमाणे भक्त ब्राह्मण असला तरी स्वतःला ब्राह्मण म्हणत नाही. ज्यासी नाही देहाभिमान तो हाती न धरी देहाचा वर्ण. तैसाची आश्रमाचा अभिमान भक्त सज्ञान न धरी कदा. देहाचा अभिमानच नसतो, तो देहाच्या वर्णाकडे मुळीच लक्ष देत नाही. तसाच ज्ञानी भक्ताला आश्रमाचाही अभिमान नसतो. अंगी बाणला संन्यासू परी तो न म्हणे मी परमहंसू. जेवी नटा अंगी राजविलासू तो राजउल्हासू नट न मानी. संन्यास अंगी बाणला तरी मी परमहंस आहे असे तो समजत नाही. नटाचे काम करणारा नट राजाप्रमाणे बावरला
नटाचे काम करणारा नट राजाप्रमाणे वावरला तरी स्वतःला राजा मानित नाही. तेवी आश्रमादी अवस्था भक्त न धरीच सर्वथा, तैशीच जातीची ही कथा न घे माथा भक्तोत्तम. त्याप्रमाणे भक्त ब्राह्मणादी वर्ण, गृहस्थादी आश्रम किंवा जाती कुळ यांच्या अभिमानाचा बोजा मनावर घेत नाही. जाती उच्च नीच असंख्य परे तो न म्हणे हे माझीच एक. जेवी गंगा तिरी गाव अनेक परी गंगा माझा एक गाव न म्हणे. उंच नीच अशा अनेक प्रकारच्या जाती आहेत, पण तो ही माझी जात आहे असे म्हणत नाही. उदाहरणार्थ, गंगेच्या काठी अनेक गावे असतात, पण अमुक एक गाव माझा असे गंगा म्हणत नाही. तेवी जन्म कर्म वर्णाश्रम जाती पूर्ण भक्त हाती न धरिती, चहुदेहांची अहंकृती स्वप्नीही न धरती हरिभक्त. ते चारी देहांचा अहंकार स्वप्नातही मनात धरत नाही. त्याप्रमाणे जन्म कर्म वर्ण आश्रम जाती यांना भक्त आपले म्हणत नाहीत. तेवी जन्म कर्म वर्ण आश्रम जाती पूर्ण भक्त हाती नि धरती, चहुदेहाची अहंकृती स्वप्नीही न धरती हरिभक्त. ते चारी देहाचा अहंकार स्वप्नातही मनात धरत नाही. मग काय, भक्त सर्व वर्ण आश्रम व जात इत्यादी सर्व सोडून देतात की काय? नाही, ते या गोष्टी सोडित नाहीत. त्यांच्या बाबतीतला अहंकार फक्त सोडतात. तो जेव्हा पावे जन्म प्राप्ती, तेव्हा त्या सवे नाही वर्णाश्रम जाती. जन्म अभिमाने माथा घेती, कुळगोत जाती पै माझी. भक्ताचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याला वर्णाश्रम जाती आधी उपाधी नसतात, पण जन्माचा अभिमान धरून तो हे माझे कुळ, हे माझे गोत्र असे म्हणून त्यांचा अभिमान धरतो. ऐशा नाथिल्या अहंकृती ब्रह्मादिक गुंतले ठाती, वाढविता वर्णाश्रम जाती सज्ञान गुंतती निजाभिमाने. अशा या मिथ्या अभिमानाने ब्रह्मादिकही गुंततात. तिथे सामान्य सज्ञान व्यक्ती कुळ जात आश्रम इत्यादींच्या अभिमानात गुंतले तर त्यात काय आश्चर्य. ऐशी अहंतेची अति दुर्धर गती, ब्रह्मादिका नव्हे निवृत्ती. सोडून नेगा कल्पांती सज्ञान ठकी, जेती निजाभिमाने. राजा अहंपणाचा प्रकार असा अति दुर्धर आहे. ब्रह्मादिकांनाही तो दूर करता आलेला नाही. ज्ञानी लोकांनाही कल्पांती सुद्धा अहंता कशी सोडावी हे कळत नाही. पण खऱ्या येथे भक्तांच्या भाविक स्थिती अभिमान तुठे भगवत भक्ती. ते निरभिमान भक्त स्थिती राया तुझ प्रती दाविली स्वये. पण खऱ्या भक्ताच्या भक्तिमय चित्तामुळे त्याचा अभिमान तुटतो. तीच त्याची निरभिमानी स्थिती होय. तिचे विवरण हे राजा मी तुला सांगितले. समूळ देहाभिमान झडे, तो देहीची देवासी आवडे. ते भक्त जाण वाडे कोडे लढवाळे हरीचे. ज्याचा देहाभिमान समूळ नष्ट होतो तोच भक्त देवाला आवडतो, तोच लाडका असतो व त्याचे देवाला कौतुक असते. ते जे जे मागती कौतुके, तो देवोची होयती तूके. त्याचे नेहमी परम संतोष, देव सुखावे सुखे दोंदील होये. असा भक्त ज्या गोष्टीची इच्छा करतो त्या गोष्टी भगवंत स्वतःच होतो व त्यातच इच्छा पूर्ण होतात. जो जिकडे जिकडे जाय देव निज अंगे, ते उता ठाये. भक्त जे उती वास पाये, देव ते ते पदार्थ. तो भक्त जिकडे जातो तिकडे देव स्वतः उभा राहतो.
भक्त ज्या ज्या गोष्टी हव्यात असे मनात आणतो तो भगवंत स्वतःच होतो. त्यासी झणी कोणाची दृष्टी लागे, या लागी देवो त्या पुढे मागे. त्या सभोवता सर्वांगे भक्तीच्या पांगे भूलला असे. भक्ताच्या भोवती सर्वत्र उभा राहून देव त्याचे दृष्ट लागण्यापासून रक्षण करतो. एका भक्तीच्या आवडीने देव भक्तांवर इतका भुलतो. निरभिमानाचे निनावे देव निजांगे करी आघवे. जेविका तान्ह्याचे नि जीवे जीवे भावे निज जननी. देवाला असे वाटते की भक्त जर माझ्या खरोखरच एकरूप झाला, आई आपल्या तान्ह्या मुलासाठी जीवापासून सर्व उपसते आणि सर्व कष्ट करते, तसेच निरभिमानी भक्तासाठी देव सर्व काही करतो. एवं राखता निज भक्तासी देर तरी देव धाके निज मानसी. हा जरी आला निज ऐक्यासी तरी हे प्रीती कोणासी मग करावी. देवाला असे वाटते की जर भक्त माझ्याशी एकरूप झाला खरोखरच, तर मी प्रेम कोणावर करावे. कोणासी पाहो कृपा दृष्टी, कोणापे सांगो निज गोष्टी. कोणासी क्षेम देवो मिठी ऐसी आवडे मोठी प्रेमाची. मी कृपा दृष्टीने कोणाकडे पाहू, प्रेमाने वार्तालाप कोणाशी करू, सुखाने आलिंगन कोणाला देऊ. या काकुळती श्री अनंत ऐक्य भावे करी निज भक्तू. परिदेव भक्त दोही आतू, देवची नांद तू स्वानंदे. अशा काकुळतीने देव जरी भक्ताला ऐक्य भाव प्रदान करीत असला तरी भक्त म्हणून त्याचे प्रेमाचे नाते कायम ठेवतो. मग देव व भक्त या दोघात देवच स्वानंदाने नांदू लागतो. एवं आपुले बापण भक्ती करीतसे अनन्य प्रीती. हेची निरूपण वेदांती अद्वैत भक्ती या नाव. याप्रमाणे देवच भक्त रूपातून अनन्य भावाने आपलीच भक्ती करीत असतो. वेदांतात हाच सिद्धांत जीवो ब्रह्म एवन अपरहा या वाक्याने सांगितला आहे आणि ह्या स्थितीलाच अद्वैत भक्ती असे नाव आहे. त्यासी चहू भुजी अलिंगिता हावन बाणेची भगवंता. मगरी घोनिया अंतवता परमार्थता आलिंगी. देव आपल्या चारी भुजांनी भक्ताला आलिंगन करतो, पण तेवढ्यात ऐक्य भावाची त्याची हौस पुरी होत नाही, म्हणून तो भक्ताच्या हृदयात शिरून त्याच्याशी नखशिकांत एकरूप होतो. ऐसे खेवाचे मिस करे तेणे भक्त आणि आपणा भीतरी. मग आपण त्यात बाहेरी अतिप्रीतीवरी कोंदाटे. तो असे घट्ट क्षेम देण्याचे निमित्त करतो व भक्ताला आपल्या स्वरूपात घेतो. स्वतः त्याच्या आतही राहतो, बाहेरही राहतो. अत्यंत प्रेमाने भक्त मरून जातो. नवला आवडेचा निर्वाहो झणी असी लागे काळाचा घाव. याला निज भक्तांचा देहो देवाधी देव स्वय होय. या आवडीचा प्रकारच काही अद्भुत आहे. आपल्या भक्तावर काळाचा घाला पडू नये म्हणून देवच भक्ताचा देह बनतो. ऐसा जो पढियंता परमतो भागवता माझी भक्तोत्तम. या परी भागवत धर्म पुरुषोत्तम वश करी. जो भक्त भगवंताचा इतका प्रियतम झालेला असतो तोच खरा भगवतोत्तम भक्त होय. राजा असा उत्तम भागवत धर्म पुरुषोत्तमाला वर्ष करून घेतो. ऐशिया उत्तम भक्ता भेदाची समळून रे वार्ता. त्याची भक्त अभेद कथा ऐकन नृपनाथा सांगेन. उत्तम भक्ताच्या जाणीवेत मी तूपणा आधी कोणत्याही प्रकारचा भेदभाव जरा सुद्धा उरत नाही.
त्या भेद भावाचे वर्णन मी आता हे राजा तुला समजावून सांगतो. न यस्य स्वहा पर इति विश्वेत्स्वात्मनि वा विधाः सर्वभूतसमः शांत सवे भागवतात तो महा. ज्याची धनावर किंवा स्वतःवर हा माझा व हा भाग दुसऱ्याचाशी भेदभावना नसते, तो सर्व भूते व प्राणी मात्र यांच्याशी सम व शांत असतो, तोच भागवतात श्रेष्ठ आहे. अद्वैत भजनाचे बोजे मी माझे तू आणि तुझे, जासी नुरेची सहज निजे तो भक्त माणी जे उत्तमत्वे. अद्वैत भक्तीमुळे मी माझे तू तुझे आदी भेदभाव ज्याच्या ठिकाणी मुळीच राहत नाहीत व ज्याला सर्व स्वकीय आहेत असे स्वाभाविकपणे वाटते, तो उत्तम भक्त हो. या परे ज्याचे चित्ताचे ठाई भेदून शेष उरला नाही, तेथ माझे तुझे हे काही ते निमाले पाहिजे थीच्या तेथे. त्याच्या चित्तात भेदच उरत नाही, माझे तुझे आपले दुसऱ्यांचे असे विचारच त्याच्या मनाला स्पर्श करत नाही. व्यवहारातील द्वैताची भाषा अपरिहार्य म्हणून तो वापरतो, पण उच्च निचतेची भावना मात्र तेथे नसते. जेवी अग्नीशी जे जे टेके ते ते अग्नीची होऊन ठाके, तेवी अभेद भक्त जे जे देखे तेथे यथा सुखे स्वरूप होये. अग्नीशी ज्याचा ज्याचा संसर्ग होतो, तो तो पदार्थ अग्नीच होऊन जातो. त्याचप्रमाणे अभेदभावाच्या भक्ताच्या संपर्कात जे जे प्रकृती गुणांनुसार येते ते ते त्याला एकच वाटते, आत्मसदृश्य वाटते, स्वस्वरूपच वाटते. निज वित्त आणि कापाशी देता आवांकून उपजे त्याची या चित्ता, न देखे पारखेपणाची वार्ता विकल्प घालिता तरी उपजेना. दुसऱ्याला आपल्या जवळचे धन देताना त्याच्या मनात काही शंका येत नाही, परकेपणाचा भावच तेथे नसतो. दुसरा कोणी त्याला तसे शिकवण्यास निघाला तरी हा त्या विचाराचा स्पर्श स्वतःला होऊ देत नाही. डावे हातीचे पदार्थ उजवे हाती स्वये देता, येथे कोण देता घेता तेवी एकात्मता सर्वभूती. डाव्या हातातील वस्तू उजव्या हातात घेताना जसा देता घेता भेद नसतो, तशीच त्याला सर्वानुभूती एकात्मता प्रतीत होत असते. आपणा सकट सर्व देही भक्ता भगवंता वाचुनी नाही, या लागी शांती त्यांचे ठाई स्वानंदे पाही निशंक नांदे. आपण व अन्य या सर्वांच्या ठिकाणी त्याला भगवंताचेच अस्तित्व प्रतीत होत असते, त्यामुळे त्याच्या ठिकाणी शांतीच सहजतेने नांदत असते. ऐशिया निज समशांती भगवत भक्त क्रीडा करती, या लागी उत्तमत्वाची प्राप्ती सुनिश्चिती पावले. भगवत भक्त अशा आत्मिक शांतीतच राहतात, त्यामुळे त्यांना निश्चितपणे उत्तम गतीच प्राप्त होते. हरिभक्तांची निरपेक्षता एक सांगेन नृपनाथा, उत्तम भक्तांची सांगता कथा अति उल्हासता हरेसे. राजा मी तुला आता निरपेक्षा हा जो भगवत भक्ताचा गुण आहे त्या संबंधी सांगतो. निरपेक्ष तो मुख्य भक्त, निरपेक्ष तो अति विरक्त, निरपेक्ष तो नित्य मुक्त सत्य भगवंत निरपेक्षी. जो कसलीच अपेक्षा धरित नाही तोच भक्त, तोच अत्यंत विरक्त व तोच नित्य मुक्त. कारण ज्या भगवंताशी तो एकरूप होतो तो भगवंताचा हा गुण आहे.
त्रिभुवन विबहेत वैप कुंठ स्मृती रजितात्म सुरादिभीर्व मृग्यात्तः न चलती भगवत पदार विंदार लविनिमिषार्धमी पवीय स वैष्णवाम्यहा. जो भगवंताच्या चरणाहून अन्य काही सारतत्व नाही, ही आपली धारणा त्रैलोक्याच्या राजाच्या लोभानेही ढळू देत नाही, अर्धे निमिषही विसरत नाही व ज्यांचे मन हरीमध्येच आहे, देवादिकांनाही दुर्लभ असलेले भगवंताचे चरण कमलच अंतिम शोधाचे ठिकाण आहे, अशी दृढ भावना ज्याच्या मुळीच ढळत नाही, तो वैष्णवातील अग्रगण्य होय. सप्रेम भावे करिता भक्ती हरिचरणी ठेविली चित्तवृत्ती, निज स्वार्थाची स्थिती अतिप्रती निज निष्ठा. प्रेम भावाने भक्ताने हरी चरणांवर आपली चित्त वृत्ती स्थिर ठेवलेली असते. आत्मप्राप्तीची त्याची निष्ठा फार दृढ असते. तेथे त्रिलोकीच्या सकल संपत्ती कर जोडून वरु प्रार्थिती, तरी क्षणार्धन काढे चित्तवृत्ती भक्त परमार्थी अतिलोभी. त्रैलोक्यातील सर्व वैभवे त्याला वरण्यास तयार असतात, पण त्याला श्री चरणांचीच भक्ती असल्याने एक क्षणभरही तो तिकडे पाहत नाही. क्षणार्ध चित्तवृत्ती काढिता त्रिभुवन व भिनवयेता, एवढिया सांडुनी स्वार्था म्हणाला रे भक्ता लाभ कोण. कोणी विचारेल की चित्तवृत्ती थोडा वेळच विचलित केल्याने जर त्रिभुवनातील वैभव हाती येत असेल, तर ते टाकून भक्ताने हरिचरणांचे चिंतन करीतच बसण्यात कसला आला आहे लाभ. तर त्याला उत्तर असे की अहो, हरिचरणात जे सुख आहे त्या मानाने त्रिभुवनाचे ऐश्वर्यही तृणवत तुच्छ आहे असे भक्ताला वाटते. हरिचरणी अपोक्ष स्थिती तेथील क्षणार्धाची जे प्राप्ती, त्या पुढे त्रिभुवन विभव संपत्ती भक्त मानिती तृणप्राय. सकळ जगाचा सृजिता ब्रह्मा पितामहो तत्वता, त्रैलोक्य राज्य समर्थता ओळगे वस्तुता अंगणी ज्याचे. अहो, सर्व जग उत्पन्न करणारा ब्रह्मदेव वस्तुतः केवढा मोठा, साऱ्या सृष्टीचे वैभव त्याचेच, पण तोही भगवंताच्या श्री हरीच्या अंगणात तिष्ठत उभा राहतो. त्रिभुवन वैभवाचे माथा ब्रह्मपदाची समर्थता, तो ब्रह्माही निज स्वार्था होय गिवसिता हरी चरण. त्या ब्रह्मपदाचे वैभव ऐश्वर एवढे मोठे, पण त्याने तृप्त न होता तो स्वरूप प्राप्तीसाठी हरिचरणांना शरण जातो. त्यागोनी ब्रह्मवैभव संपत्ती ब्रह्माबय सोनी कांती, अहर्निशी हरिचरण चिंती तरी त्या प्राप्ती सहसा नव्हे. तो आपले ऐश्वर्य सोडून एकांतात बसून हरिचरणांचे चिंतन करतो, पण त्याला त्यांची प्राप्ती होत नाहीच. सहसा न पवे हरिचरण या लागी, ब्रह्मासाभिमान तेणे अभिमानाचेनी जाणनेली चोरून गोपाल वत्से. ब्रह्मदेवाला अभिमान झाला आणि त्याने गोपाळांची गायी गुरे चोरून नेली. तेथन कष्टता आपण न मोडता कृष्णपण, गोपाल वत्से जाहला संपूर्ण पूर्णत्वे पूर्णस्वलीला. पण त्यावेळी हरीने आपले कृष्णपण वेगळे ठेवूनही स्वतःच स्वलीलेने गायी गुरांची रूपे घेतली. अगाध हरिलीला पूर्ण पाहता वेडावले ब्रह्मपण, तेव्हा सांडुनी पदाभिमान अनन्य शरण हरिचरणी. ही हरीची अगाध लीला पाहून ब्रह्मदेवाचा गर्व पार नाहीसा झाला आणि तो हरीला शरण आला.
कैलास राणा शूलपाणी ब्रह्मान लागे जासे चरणी, तोही निज राज्य सांडोनी महाश्मशानी हरिचरण चिंते. एवढेच नव्हे तर कैलासाधिपती शूलपाणी शंकरही आपले स्थान सोडून काशी क्षेत्रामध्ये राहतो आणि विष्णूचे चिंतन करतो. कौपीन भस्म जटा धारी चरणोदक धरोणी शिरी, हरिचरण हृदयामा झारी शिव निरंतरे चिंतित. कौपीन भस्म व जटा धारण करून हा शंकर मस्तकावर गंगा धारण करतो, ती तर विष्णूच्या चरणाहून निघाली आहे. अशा प्रकारे शंकर नम्रतेने हृदयात हरिचरणांचे चिंतन करतो. एवं ब्रह्माणे शंकर चरणांचे न पवती पार, तेथे त्रैलोक्य वैभव थोर मानितो पामर अतिमंद भाग्य. असा ब्रह्मा व शंकर ह्यांना हरिचरणांचा अंत लागत नाही आणि त्यांच्यापेक्षा त्रैलोक्याचे ऐश्वर थोर मानणारा मनुष्य अति भय्य भाग्यहीनच म्हटला पाहिजे. हरिचरण क्षणार्धा प्रती त्रैलोक्य राज संपत्ती भक्त वाळूने सांडिती जाण निश्चिती निंबलोण. म्हणून भक्त हे त्रैलोक्याचे अधिपत्य क्षणार्ध पर्यंत जरी हरिचरणांची प्राप्ती झाली तरी ती वरून ओळून टाकतात, वैभवाची कुरवंडी करतात. हरिचरणाहून इतर काही सारामृत नाही, म्हणून भक्त त्यांच्या चित्ताने सर्व धनानिशी व जीवतानिशी हरीच्या चरण कमली लीन होतो. हरिचरण सारामृत गोडी क्षणार्ध ते जोडे जोडी, ते त्रैलोक्य वैभवाच्या कोडी करी कुरवंडी निज भक्त भावे. एवं हरिचरणां परते सारामृत नाही तेथे, या लागी चित्ते वित्ते जैविते जडले सुनिश्चिते चरणारविंदे. निमिषार्ध त्रुटी लवलक्षण जेन सोडती हरिचरण, ते वैष्णवान माझी अग्रगण. ते राया जाण उत्तम भक्त. तेच वैष्णवंत श्रेष्ठ होत, राजा तू त्यालाच उत्तम भक्त समज. असे जे क्षणाभरही हरिचरण सोडत नाहीत, तेच वैष्णवंत श्रेष्ठ होत. जे त्रिभुवन वैभव भोग भोगिती, तेही पावले अनुताप वृत्ती. त्यांच्या तापाची निवृत्ती हरिचरण प्राप्ती ते ऐक. जे त्रिभुवनाचे ऐश्वर भोगतात त्यांनाही पश्चाताप होतो आणि तो पश्चाताप हरीच्या प्राप्तीनेच निवृत्त होतो. हेच तत्व तुला सांगतो पहा. भगवत उरु विक्रमांग घ्री शाखान्न खमणी चंद्र किया निरस्तपा तापे. हृदि कथमुपसीदतान पुनः स प्रभवती चंद्र इवोदितेर्क तापः. भगवंताचे महापराक्रमी जे चरण त्यांची नखे अत्यंत शीतल दीप्तीने युक्त असतात, त्यामुळे त्या शांतीने भक्तांच्या हृदयातील कामरूपी अग्नी चंद्रोदयानंतर रवीचा ताप नसतो तसा शांत होतो. तो पुन्हा कसा उद्भवेल? अर्थात भक्त हा निष्काम झालेला असतो. थोर हरीचा पराक्रम पदे त्रैलोक्यावरी त्रिविक्रम. ब्रह्मांड भेदोनी पदद्रुम वाढविला परम सामर्थ्ये. हरीचा पराक्रम फार मोठा आहे, तो त्रिविक्रम आहे. 3 पावलांनी त्याने त्रैलोक्य व्यापले. ब्रह्मांडाचा भेद करून त्याचा चरणरूपी वृक्ष वाढला. ते पदद्रुमीची या 10 शाखा, त्याची या 10 अग्री अग्रफळ चंद्रिका नखमणे देखा लखलकीत. वृक्षाच्या अंगुली म्हणजेच 10 शाखा व नखे म्हणजेच उत्तम फळे. त्या नखांची रत्ने चंद्राचे चांदणेच स्रवत असतात
व भक्तरूपी चकोर ते सांदणे पिऊन स्वानंदाने नित्य तृप्त होतात. ते नखचंद्रिकेचे चंद्रकांत चरणचंद्रामृते नित्य स्रवत भक्त चकोर ते सेवित स्वानंद तृप्त सर्वदा. त्यासी कामादी त्रिविधता प्राप्ती सर्वदा बांधून शके पुढती. जेवी सूर्याची संतप्त दीप्ती चंद्रबिंबा आंतवती कदा न रेघे. हरी चरण रूपी चंद्राचे चकोरवत असणारे भक्त तर स्वप्नातही संसारता पाहत नाहीत. अशा प्रकारे हरिचरणांचा अपार महिमा तो हरी नारायण मुनी मोठ्या हर्षाने वर्णन करीत होता. देहे वैस हरे प्रियहा येणे श्लोके गा विदेह्या. दाविली भक्तिलिंग क्रिया जाणतू राया सुनिश्चित. हे राजा, तुला मी भक्तीच्या लक्षणांचे वर्णन केले ते. देहे वैस हरे हे प्रियहा ते श्लोक 51 मध्ये आहे आणि न यस्य स्वपरैतिही श्लोक 52 मध्ये आहे. याने तुला भक्ताची धर्मस्थिती सांगितली. या दृश्य म्हणजे कैसे असती भगवत भजने स्वानंद तृप्ती त्रिविधता पांची निवृत्ती करोनी असती हरिभक्त. आता असे भक्त कसे असतात पुन्हा सांगतो. ते भक्तीच्या स्वानंदात तृप्त असतात. आध्यात्मिक आधी भौतिक व अधिदैविक अशा तिही प्रकारच्या उपद्रवांची निवृत्ती करून भजनात निमग्न असतात. आता त्यांची बोलती परिणामे गर्जती निरंतरी. तेची ते संक्षेपाकारी उपसंहारी हरी सांगे. हरी नारायण यापुढे भक्त कसे वर्तन करतात ते उपसंहारात्मक श्लोकात सांगत आहे. अर्थात ते भक्त हरी नामाची गर्जना करतात. सकळ लक्षणांची सारस्थिती प्रेमळाची परमप्रीती उल्लंघू न शके श्रीपती तेही श्लोकार्थी हरी सांगे. आणि पुढच्या श्लोकात सर्व लक्षणांचे सार म्हणजे भक्ताची परम प्रेममय स्थिती की जिचे उल्लंघन स्वतः श्री हरी करू शकत नाही तेही तो ऋषी सांगत आहे. विसृजती हृदयं यस्य साक्षाद्वरीश्वर शाभिहितो पघ्यौघनाशः प्रणयरशनया धृतांग घ्री पद्मस्य भवति भागवत प्रधान उक्तः. जो त्याचे नाम सहज घेतल्यानेही पाप संघ नष्ट करतो व प्रेम रज्जूने ज्याचे चरण कमल हृदयात दृढ बांधून ठेवले आहेत असा स्वतः भगवंत ज्या भक्ताचे हृदय सोडून जात नाही तो भक्त भागवत श्रेष्ठ म्हटला जातो. हरीचे नाम अकस्मात जरी उच्चारले गेले तरी ते पापांचा नाश करते. अवचटे अवचटे तोंडा आल्या हरी सकळ पातके संहारी. ते हरी नाम निरंतरी जे निज गजरी गरजती. हरीचे नाम अकस्मात जरी उच्चारले तर गेले तरी ते पापांचा नाश करते. भक्त तर सतत ते नाव जिभेवर नाचवीतच असतात. स्वानंदात हरी नामाची गर्जना करणारे भक्त धन्य आहेत. ऐसे ज्यांचे जिभेवरी नाम नाचे निरंतरी ते धन्य धन्य संसारी. स्वानंदे हरी गर्जतू सप्रेम सद्भावे संपूर्ण. नित्य करिता नामस्मरण वृत्ती पालटती आपण तेही लक्षण ऐकराया. सतत नाम घेतल्याने भक्ताच्या वृत्तीतच पालटतात कसे ते सांगू का. नामा सरिसाच हरी घे हृदया माझारी. तेणे धाके अभ्यंतरे हो लागे पुरी हृदय शुद्धे. भक्त नाम घेऊ लागला की हरी आपण होऊन भक्ताच्या हृदयात शिरतो. मग चित्त आपोआप शुद्ध होते.
तैव्हा प्रपंच सांडोनी वासना जडोनी ठाके जनार्दना अहंकारू सांडोनी अहमपणा सोहम सदना माझी रिघे. साऱ्या वासना प्रपंचातले विषय सोडतात आणि भगवंताला चिकटून राहतात. अहंकार तर देवाच्या रूपातच विरून जातो. आपण अहंकार आहोत असे भान त्याला कुठून राहणार. चित्त विसरोनी चित्ता जडोनी ठाके भगवंता मनाची मोडली मनोगतता संकल्प विकल्पता करू विसरे. चित्त आपला चित्तपणा विसरते मनाचे ममत्व नाहीसे होते. म्हणजेच हे करू की ते करू असे संकल्प विकल्प त्यात उमटतच नाहीत. कृतनिश्चयेसी बुद्धी होऊन ठाके समाधी ऐसी देखोनी हृदय शुद्धी तेथोनी त्रिशुद्धी न निघे हरी. बुद्धी स्थिर होते. भक्ताचे हृदय शुद्ध झालेले पाहून हे स्थान बरे आहे असे म्हणूनच हरी तेथून बाहेरच पडत नाही. कारण हरिनामाच्या प्रीतीने तो भक्तांशी बांधला जातो, दयाळू होतो. हरिनाम प्रीतीवरी हृदय रिघाला जो हरी तो रिघो विसरे बोहरी. भक्ता प्रीती करी कृपाळू भक्ते प्रणय प्रीतीची दोरी तेणे चरण धरोणी निर्धारी. निज हृदयी बांधिला हरी तो कैशा परी रिघेल. अहो भक्तांनी प्राप्तीची दोरी केली आहे. भक्तांनी प्रीतीची दोरी केली आहे आणि कृष्णाचे चरण आपल्या हृदयात बांधून टाकले आहेत. मग तो बाहेर कसा पडणार. भगवंत महातुर बळे अदत दैत्यांत निर्दळे तो कोंडीला हृदय कमळे हे गोष्टी समळ मिथ्या म्हणते. कोणी म्हणेल हे खोटे आहे. एवढा मोठा बलाढ्य दैत्यांतक हरी हृदय कमलात कसा कसा कोंडला जाईल. पण त्यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. जो शुष्क काष्ठ स्वे कोरी तो कोवळ्या कमळा माझारी. भ्रमर गुंतला प्रीतीवरी कैसर माझारी कुचंबोने दे. कारण जो भुंगा शुष्क कमळाचे काष्ठ कोरतो व त्याला भोक पाडतो त्या तोच कोवळ्या कमळातही रात्री कमळ मिटले असता अडकून पडतो आणि कमळातील केसरांना जराही पीडा देत नाही. देवी भक्ताची या प्रेम प्रीती हृदयी कोंडीला श्रीप्रती तेथ घुंटल्या सामर्थ्य शक्ती भावार्थ प्रति बळ नचले. त्याचप्रमाणे श्री हरी प्रेमावर लुब्ध होऊन भक्ताच्या प्रेम हृदयात राहतो. तेथे त्याचे प्रचंड सामर्थ्य काम करत नाही. प्रेमापुढे कुणाचेही बल चालत नाही. बाळघा पालवी घाली पिळा तेणे बापूरा हे थोकला. तरी काय तो निर्बळ जाहला ना तो स्नेहे भुलला ढळेना. लहान मूल वडिलांचा हात धरून किंवा आस्तनी धरून त्याला थांबविते. पण तेवढ्याने वडील काही खरोखरी निर्बळ होत नसतात. पुत्र स्नेहाला भुलल्यामुळे ते पाऊलही पुढे टाकत नाहीत. देवी निज भक्त लळे वाढ त्याचे प्रेम अत्यंत गोड. निघावयाची विसरो निचाड हृदयी सुरवाड हरिमानी. भक्त हरीचे असेच लाडके असतात. भक्ताचे प्रेम त्याला आवडते त्यामुळे त्याच्या हृदयातून निघण्याचे तो विसरून जातो. हृदयातच सुख मानतो. ऐसे ज्याचे अंतःकरण हरिन सांडी स्वये आपण. तैसे हरीचे श्रीचरण जो सांडीना पूर्ण प्रेम भावे. ह्याप्रमाणे हरी त्याचे अंतःकरण सोडित नाही व तो प्रेमामुळे हरीचे चरण सोडित नाही. हरीचे ठाई प्रीती ज्या जैशी हरीची प्रीती त्यासी तैसी. जे अनन्य हरिपाशी हरी त्यासी अनन्य सदा. म्हणजेच जशी हरीवर त्याची प्रीती असते तशीच हरी त्याच्यावर प्रीती करतो. जे हरीशी अनन्य असतात त्यांच्याशी हरीही एकनिष्ठ असतो. ऐसे जे हरिचरणी अनन्यतेची भक्तान माझी प्रधान.
वैष्णवात ते अग्रगण्य, राया ते जाण भगवोत्तम. असे जे हरिचरणांशी अनन्य असतात तेच भक्तांमध्ये श्रेष्ठ व वैष्णवातही अग्रगण्य व उत्तम भगवत होय. गौण करुणचारी मुक्ती जगी श्रेष्ठ भगवत भक्ती, त्या उत्तम भक्तांची स्थिती संक्षेपे तुझ प्रती बोलिलो. हे राजा, चारही मुक्तींना गौण समजून जगात सर्वात श्रेष्ठ भगवंताची भक्तीच आहे अशी ज्यांची निष्ठा असते त्या उत्तम भक्तांची स्थिती मी तुला सांगितली. पूर्ण भक्तीचे निरूपण सांगता वेदा पडले मौन, सहस्रमुखाची जिव्हा पूर्ण थकोनी जाण थोटावे. भक्तीचे पूर्ण निरूपण करीत असताना सहस्र मुख शेषाची ही जीभ थकून जाते आणि भक्ती ही स्वानुभवाची गोष्ट असल्यामुळे वेदही गप्प बसतात. ते भक्तीची एकांशता तुझ म्या सांगितली जी कथा, यावरी परिपूर्णता राया स्वभावता तू जाणशी. यावरून मी भक्तीचे जे केवळ दिग्दर्शन केले आहे त्यावरून तुला भक्तीचे महत्व समजून येईल. हरे सरिखा रसाळ वक्ता संगता उत्तम भक्त कथा, तटस्थ पडले समस्तता भक्त भावार्थ था ऐकोनी. हरी नारायणासारखा उत्तम वक्ता भक्त गुणांचे वर्णन रसाळपणे करीत असता सर्व भावार्थ ऐकून राजासह सर्व श्रोते तटस्थ झाले. तवरावो रोमांचित जाहला रममळी स्वेद आला, श्रवणस्के लांचावला डोलो लागला स्वानंदे. राजाच्या शरीरावर आनंदाने रोमांच आले व रोमरोमी सूक्ष्म स्वेद आला. श्रवण सुखाला तो लुब्ध झाला व सुखाने तो मुग्ध झाला आणि स्वानंदाने डोलू लागला. पूर्ण संतोषणी मनी म्हणे भले केले मुनी, थोर निवालो निरूपणे श्रवणाची धणी तेणे न पुरे. आणि संतुष्ट होऊन म्हणाला, हे मुळराज, तुम्ही केलेले हे निरूपण ऐकून मला फार आनंद झाला, पण माझ्या काना मनाची अजून तृप्ती झाली नाही. ऐकोनी हरीचे वचन राया म्हणे हे अवघे जण, अपरोक्ष ज्ञाने ज्ञान संपन्न वक्ते पूर्ण अवघेही. हरी नारायणाचे निरूपण ऐकून राजा मनात म्हणाला, हे सर्व ही मुनी ब्रह्मज्ञ आहेत व मोठे वक्ते आहेत. तेव्हा त्यांना वेगवेगळे वेगळे प्रश्न विचारून सर्वांकडून उत्तम ज्ञान श्रवण करूया. अशा विचाराने राजा यापुढे मार्मिक प्रश्न विचारेल, कारण त्याला कथेची फार गोडी होती म्हणून त्याचा प्रश्नही गोड असेल. तो प्रश्न ऐकूनच श्रोत्यांची हौस भागेल, त्यांना समाधान वाटेल असे एकनाथ महाराज म्हणतात. भिन्न भिन्न करोणी प्रश्न आकरणू अवघ्यांचे वचन, ऐशिया श्रद्धे राया पूर्ण अनुपम प्रश्न जे पै करील. रायासी कथेची पूर्ण चाड पुढा प्रश्न करेल गोड, जे कांताची पुरे कोड श्रोते वाढ सुखावती. त्या प्रश्नाचे गुह्य ज्ञान श्रवणे पाववीन संपूर्ण, वदनी वक्ता श्री जनार्दन यथार्थ पूर्ण पारघवी अर्थवी. ते पुढे म्हणतात, त्या प्रश्नाचे रहस्य मी श्रोत्यांना ऐकवीन, पण मी केवळ बोलणार आहे. अर्थ प्रकट करणारा माझा गुरु जनार्दन आहे. पावा नाना मधुर ध्वनी गाजे परे तो वाजविल्याचे वाजे. तेवी एका जनार्दनी साजे ग्रंथार्थ ओजे कवी करता. बासरी नाना प्रकारचे मधुर ध्वनी काढते, पण त्याचे सारे श्रेय वादकाकडे असते. त्याचप्रमाणे काव्य करता मी जरी एकनाथ असलो तरी माझे सारे कर्तृत्व जनार्दन स्वामीनाच शोभते. इति श्रीमद्भगवद्भागवते महापुराणे एकादश स्कंधे निमिजायंत संवादे एकाकार टीकाया द्वितीयोध्याय समाप्तः. सार्थ एकनाथी भागवत अर्थात श्रीमद भागवत महापुराणाच्या 11व्या स्कंधावर संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या ओविरूप टीका ग्रंथाचा निमी जायंत संवादातील सार्थ दुसरा अध्याय येथे समाप्त झाला. हरे नमा हरे नमा हरे नमा.